नमस्कार. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम चटपटीत असं स्नॅक्स बनवणार आहे. हे स्नॅक्स ना 1 महिन्यापर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता. पण हे इतकं छान बनतं ना की 2-3 दिवसातच संपून जाईल. आणि हे बघा गव्हाच्या पिठापासून बनलेलं आहे पण किती जास्त असं कुरकुरीत आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी ना वेगळं असं काहीच लागत नाही. आपल्या किचनमध्ये रोजच्या वापरात ज्या गोष्टी असतात ना त्यापासूनच बनतं आणि खरंच खूप टेस्टी बनतं. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. हे मी सगळ्यात पहिलं घेतलेलं आहे मिक्सरचा जार. त्यामध्ये एक मोठा चमचा भरून ओवा आणि एक मोठा चमचा भरून जिरं टाकलेलं आहे. आपल्याला हे दरदरीत असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर मिक्सरला फिरवून मी ते साईडला ठेवलंय. आता इथे घेतलेलं आहे 3 कप गव्हाचं पीठ. जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर कुठलीही एक वाटी पण सेट करू शकता. गव्हाच्या पिठामध्ये मी टाकलेला आहे जिरा आणि ओवा, जे आपण मिक्सरला फिरून घेतलं होतं ना तेच. त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे चवीनुसार मीठ, त्याचबरोबर हिंग आणि 1 टीस्पून आहे लाल मिरची पावडर. ही तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता. त्याचबरोबर एकदम चटपटीत होण्यासाठी चाट मसाला पण टाकलेला आहे. आता हे मीठ, मसाले आणि गव्हाचे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मीठ, मसाले आणि गव्हाचे पीठ मिक्स झालेलं आहे. तर मी इथे 2 मोठे चमचे गरम तूप ऍड केलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तेल पण घेऊ शकता, पण तेल जर घेतलं तर 3 चमचे घ्यायचे आहे. आता तेल आणि गव्हाचं पीठ पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मिक्स केल्यानंतर हातामध्ये प्रेस करायचं. याचा लाडवाचा शेप आला की समजायचं गव्हाचं पीठ आणि तेल किंवा तूप जे काही तुम्ही ऍड करताल ते छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं पुरीला असतं ना त्यापेक्षाही घट्ट झालं तरीही चालेल. जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट पीठ मळून घ्यायचंय. तर हे बघा एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला टाइम असेल तर रेस्टसाठी ठेवायचे 5 ते 10 मिनिटं किंवा लगेचच पुढच्या तयारीला पण सुरुवात करू शकता. तर इथे मी लगेच एक छोटासा बॉल बनवलेला आहे आणि आता आपल्याला याला ना एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पातळ लाटायचंय. लाटून घेताना तेल किंवा पीठ वगैरे लावायची गरज नाही पडत. सिम्पली हे असंच व्यवस्थित असं लाटलं जातं. तर हे बघा जेवढं शक्य होईल ना तेवढं जास्त मी पातळ लाटून घेतलेलं आहे. पातळ लाटून घेतल्यामुळे ना हे स्नॅक्स ना एकदम जास्त कुरकुरीत तर बनतंच पण कमी वेळात पण फ्राय होतं. तर लाटून घेतल्यानंतर ना आता आपल्याला कट करायचे आहेत. तर तुम्हाला जो शेप आवडत असेल ना त्या पद्धतीने कट केलं तरीही चालेल. मी इथे ना थोडं शंकरपाळी वगैरे असतात ना त्याच पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तर हे बघा एक पारी लाटून कट करून झालेली आहे. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत. जेवढं पीठ मळून घेतलं होतं ना तेवढं सगळं मी लाटून एकाच वेळी कट करून घेणार आहे. तर हे बघा जेवढं पीठ मळलं होतं ना तेवढे सगळ्याचे बॉल बनवून लाटून मी कट करून घेतलेले आहेत आणि हे एकाच ताटामध्ये काढून पण घेतलेले आहेत. आणि आता आपले हे स्नॅक्स फ्राय करण्यासाठी तयार आहेत. एका झाऱ्यामध्ये मी याला काढून घेतलेला आहे आणि झाऱ्यानेच तेलामध्ये सोडायचं आहे. एक एक शंकरपाळी जर तुम्ही तेलात सोडायला जाताल तर वेळ पण जाईल आणि हातावरती तेलाचे चटके पण उडू शकतात. म्हणून मी असं झाऱ्याने टाकलेले आहेत. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच ना याला हलकसं गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे. 2 ते 3 मिनिटातच आपलं हे स्नॅक्स फ्राय होतं कारण हे आपण एकदम पातळ असं लाटून घेतलेलं होतं. तर एकसारखं याच्या साईड पण फ्लिप करत बसायची गरज नाहीये. मधून मधून साईड फ्लिप करायच्या आणि बस हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचं. तर हे बघा एक बॅच आपली फ्राय झालेली आहे. खूप छान असं याचा रंग आलेला आहे. जसं बिस्किट वगैरे असतात ना तसाच याचा रंग आलेला आहे. तर आता आपण हे स्नॅक्स काढून घेऊ शकतो आणि जे राहिलेलं स्नॅक्स आहे ना त्याला सेम पद्धतीने फ्राय करायचं आहे. तर हे स्नॅक्स आपण तेलामध्ये सोडणार आणि बस मीडियम फ्लेमवरती मधून मधून साईड फ्लिप करत हलकासा गोल्डन रंग किंवा बिस्किटचा रंग असतो ना तो येईपर्यंत फ्राय करायचा आहे. तर बघा ही लास्टवाली बॅच आहे. सगळे स्नॅक्स आपले फ्राय झालेले आहेत आणि फ्राय झाल्यानंतर बघा किती छान दिसतात. असं वाटतच नाही की गव्हाच्या पिठापासून बनलेले आहेत. तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.